नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडून मिळवतो विविध विषयांवरील मार्गदर्शन. खरं तर परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आजचा हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत रशियात MBBS कसं करायचं याविषयी. रशियातील 105 वर्ष प्राचीन वैद्यकीय विद्यापीठाबद्दल आज आपण माहिती मिळवणार आहोत. स्मॉलेनस्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी असं या विद्यापीठाचं नाव आहे. तिथे प्रवेश नेमका कसा मिळवावा, तिथली शिक्षण पद्धती कशी आहे, या सगळ्याबाबत आज आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अपूर्व बिपिन दळवी आणि डॉक्टर चंचल बिपिन दळवी. नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात. सुरुवातीला दोन्ही डॉक्टरांची आपल्याला ओळख करून देते. डॉक्टर अपूर्व बिपिन दळवी हे ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशन फॉरेन मेडिकल स्टुडंट्स विंगमध्ये नॅशनल कन्व्हेनर म्हणून कार्यरत आहेत. तसंच त्यांनी फॉर्मर स्टेट प्रेसिडेंट म्हणूनही काम पाहिलेलं आहे. मेडिकल स्टुडंट्स कमिटी टू महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये ते महाराष्ट्र स्टेट ॲडवायझर म्हणूनही काम पाहतात. बारामतीच्या उपजिल्हा रुग्णालयात ते वैद्यकीय अधिकारी म्हणून रुग्णसेवा देतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते स्वतः स्मॉलेनस्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचे माजी विद्यार्थी आहेत. 2019 मध्ये त्यांनी पदवी संपादित केली. तर डॉक्टर चंचल बिपिन दळवी या स्वतः रुग्णसेवा देतात. बारामतीमध्ये श्री क्लिनिक आहे, तिथूनच त्या रुग्णसेवा देतात. आता आपण अजिबात वेळ न दवडता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत रशियात MBBSची सुवर्ण संधी याविषयी. खरं तर डॉक्टर, अगदी कोरोना काळातच आपल्याला जाणवलं की डॉक्टरांमध्ये देव का दिसतो लोकांना, आणि तेव्हाच डॉक्टरांचं महत्त्व अतिशय कळलं. जर आपण पाहिलं असेल तर तेव्हापासून मला डॉक्टर व्हायचं आहे याकडे मुलांचा किंवा त्यांच्या पालकांचा कल हा अधिक वाढत गेला. आपण स्वतः माझी विद्यार्थी आहात स्मॉलेनस्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचे, जे मी सांगितले की 105 वर्ष प्राचीन अशी ही युनिव्हर्सिटी आहे रशियातील. तिथेच जाऊन MBBS करा असं आपण का सुचवाल आपल्या प्रेक्षकांना? सर्व विद्यार्थी मित्र व पालकांना माझा नमस्कार. डॉक्टर ही समाजाची पहिली गरज आहे आणि नक्कीच कोविड काळ आणि त्यानंतर आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की डॉक्टरांची किती गरज आपल्या समाजाला भासलेली होती आणि डॉक्टर हे खरोखरच देवदूत ठरलेले आहेत. सध्या परिस्थितीत भारतात 12वीत नीटचे विद्यार्थी ज्यावेळेला परीक्षेला बसतात तर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही लाखांमध्ये असते, जवळपास 20 ते 25 लाख. आणि त्यामध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसच्या ज्या सीट आहेत त्या तुलनेने कमी आहेत. त्यामध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांना व पालकांना प्रायव्हेट कॉलेजची फी परवडणारी नसते. आणि अगदी काही कमी मार्क्सने मेरिट राहिलेले विद्यार्थी यांचं MBBSचं स्वप्न गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये राहतं. तर अशा वेळेला विदेशातील फॉरेन मेडिकल एज्युकेशन आणि त्यात रशिया आणि त्यात स्मॉलेनस्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी हा नक्कीच योग्य आणि चांगला पर्याय आहे. त्याचे काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. सिलेबस जो आहे, सर्वप्रथम युनिव्हर्सिटी ही नॅशनल मेडिकल कमिशन आणि WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मान्यता प्राप्त आहे. सिलेबस जो आहे जो भारतामध्ये आहे तोच सेम तिथे आहे. पुस्तकं देखील आम्ही इथून स्टुडंट जे आहेत ते भारतातूनच तिथे नेत असतो आणि त्यातूनच आम्हाला पूर्ण 6 वर्षाचं MBBSचा अभ्यासक्रम शिकवलं जातं. विद्यार्थ्यांचा क्लासरूम जो आहे तो जवळपास 18 ते 20 स्टुडंट्सचाच इतकाच असतो. तसं जर आपण भारतात बघितलं तर जवळपास 100 ते 150 स्टुडंट्सचा एक क्लासरूम आहे. पण रशियामध्ये 18 ते 20 हाच नंबर आहे. त्यामुळे टीचर्सचं वैयक्तिक लक्ष प्रत्येक स्टुडंटवरती राहतं. जवळपास 25 वर्षाहून अधिक जुने टीचर्स, एक्सपिरियन्स स्टाफ तिथे आहे. त्यांचा भारतीय विद्यार्थ्यांबद्दल असलेला जिव्हाळा आणि त्यांना शिकवण्याची जी एक तळमळ आहे ती नेहमीच आम्हाला आजपर्यंत आणि आत्ता सध्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील ती कामी आलेली आहे. पूर्ण कोर्स हा इंग्लिश मीडियममध्ये होतो, त्यामुळे कुठलीही तिथे वेगळी अडचण भाषेबद्दल निर्माण होत नाही. आणि जे काही तिथे हॉस्टेल्स आहेत ते भारतीय विद्यार्थ्यांसाठी सेपरेट आहेत. मेस सुविधा उपलब्ध आहेत. स्कॉलरशिप पार्ट्स आहेत. क्वालिटी ऑफ एज्युकेशन चांगलं आहे. रूल्स अँड रेग्युलेशन्स स्ट्रिक्ट आहेत. त्यामुळे नक्कीच रशियामध्ये MBBSचा पर्याय हा योग्यच आहे. खरं तर स्मॉलेनस्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी किती सुविधांनी सुसज्ज आहे हे आता आपल्याकडून कळलेलंच आहे. या युनिव्हर्सिटीचे जे कुलगुरू आहेत डॉक्टर RS कॉझलो यांनी स्वतः आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी एक संदेश दिलाय, आपण ऐकूया. Smolensk State Medical University would like to welcome you as our potential students
in beautiful city of Smolensk, Russian Federation. Smolensk State Medical University has been founded on 4th of April 1920 and currently is one of the leading medical universities in Russia, celebrating quite a substantial achievements during the last years. We are delighted to announce that historically we are also one of the largest universities accepting Indian students for a GP faculty. Our exclusive partner in India, the only partner, is Cosmos Education Consultant. We are very proud of our graduates, and also we would like to announce that historically we've been creating the most possible conditions for our students to develop not only their educational, but also scientific, arts and sports issues. We have students hostels specifically devoted to the needs of our Indian students. We have highly qualified teachers who are providing all 6 years education in English. After the successful graduations, we are providing you not only a degree, but also a license for your further studies. Smolensk State Medical University is very proud that currently we have more than 2,000 Indian students. Out of them, more than 50% are actually women. This is the highest number amongst all medical universities in Russian Federation. We are also very proud that our graduates, when they're coming back to India, are passing very successfully the very high percentage screening test to allow them to work in India and also abroad. Smolensk is a beautiful city, creating the very excellent environment for all nationalities to be present in our beautiful country. Historically, India and Russia has been partners, and we also delighted to develop this partnership in the future. Smolensk State Medical University would like to welcome you as a potential students. See you soon in Smolensk, and thank you. स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचं वातावरण म्हणजे एन्व्हायरमेंट एक्सलंट आहे असं त्यांनी सांगितलं. खरं तर डॉक्टर होणं हे बुद्धिमत्तेच्या दृष्टीने म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने जर पाहिलं तर अजिबात सोपं नसतं ते, कारण विद्यार्थ्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते त्यावर, सोबतच त्यावर खर्चसुद्धा खूप होतो. म्हणजे आपल्या भारतात वैद्यकीय शिक्षण हे माझ्या मते अतिशय खर्चिक आहे. खरं तर डॉक्टर चंचल आपले सुपुत्र डॉक्टर अपूर्व हे स्वतः रशियातून शिकून आलेले आहेत, त्याच्यामुळे खर्चाविषयी आपल्याशिवाय कोणी जास्त चांगलं नाही सांगू शकत. जेवढा आपल्या भारतात वैद्यकीय शिक्षणावर खर्च होतो तेवढाच परदेशातलं वैद्यकीय शिक्षण हे महाग असतं का? प्रत्येकाचं जीवनात स्वतःचं असं एक स्वप्न असतं. कोणाला डॉक्टर व्हायचं असतं, कोणाला इंजिनियर, तर कोणाला सायंटिस्ट. पण काही मार्कांमुळे ते डॉक्टर होण्याचं स्वप्न भंग पावतं. गव्हर्नमेंटला नंबर न लागल्यामुळे लोक प्रायव्हेटचा विचार करतात. पण प्रायव्हेटचा खर्च एवढा असतो, एवढं ते एक्सपेन्सिव्ह असतं की मध्यमवर्गीय कुटुंबियांना ते परवडू शकत नाही. त्यामुळे मुलं त्यांची स्वप्न तिथेच विसरून जातात. पण अशा वेळी परदेशातील संधींचा आपण जरूर विचार केला पाहिजे की आपण विदेशात जाऊन का आपलं स्वप्न पूर्ण करू नये. तर त्यावेळी आपण बघायला गेलं तर भारतातील जो खर्च आहे, प्रायव्हेट कॉलेजेसना जो खर्च येतो त्यापेक्षा अतिशय कमी, अतिशय स्वस्त तिथला खर्च जातो. आणि शिवाय स्कॉलरशिप पार्टही असतो, त्यामुळे मुलांना प्रोत्साहन देखील मिळते, फीमध्ये सवलत देखील मिळते, त्यामुळे खर्च कमी होतो. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की भारतातील वैद्यकीय शिक्षण भारतापेक्षा विदेशातील वैद्यकीय शिक्षण हे तुलनेने अधिक स्वस्तच आहे. कमी खर्चात सर्वजण आपलं स्वप्न जरूर पूर्ण करू शकतात. अच्छा, म्हणजे शिष्यवृत्ती मिळते, सवलत मिळते, हे फार महत्त्वाचं आहे. आणि खूप सुंदर आपण सांगितलं की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आपली स्वप्न ही मनातच मारून टाकावी लागत नाहीत, तर ते आपल्या स्वप्नांना बळही देऊ शकतात. बरं डॉक्टर अपूर्व, आता परदेशात मला MBBS करायचं आहे, वैद्यकीय शिक्षण घ्यायचं आहे, हे स्वप्न माझं झालं पूर्ण, अगदी मी गगनाला छेद दिली असं ते स्वप्न असावं किंवा भरारी घेतली, पण मग पुढे काय? त्यानंतर नोकरीच्या संधी कुठे उपलब्ध होतात? म्हणजे आपल्या भारतात मी प्रॅक्टिस करू शकते का अगदी सोप्या पद्धतीने, सहजपणे, की आंतरराष्ट्रीय स्तरावर माझ्यासाठी कोणकोणत्या दारं खुली होतात यासाठी? नक्कीच. जॉबच्या संधीज MBBS कंप्लीट झाल्यानंतर 6 वर्षांचा रशियामध्ये MBBSचं शिक्षण झाल्यानंतर आणि भारतात जी स्क्रीनिंग टेस्ट आहे, फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन आणि NRE नेक्स्ट नावाची एक्झाम, तर ती पास केल्यानंतर
1 वर्षांची इंटर्नशिप इथे भारतात झाल्यानंतर तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी त्याची स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू करू शकतो. माझ्यासारखं गव्हर्नमेंटमध्ये ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून जॉब करू शकतो. स्पर्धा परीक्षा देऊन PG एक्झाम्स देऊन पुढील शिक्षण कंप्लीट करून पुढील प्रॅक्टिससुद्धा करू शकतात. त्या व्यतिरिक्त परदेशातील PG स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, जसं की UK प्लॅब नावाची एक्झाम आहे, USA USMLE आहे, त्या स्पर्धा परीक्षांची तयारी जर त्यांनी योग्य ह्याच्यात केली तर नक्कीच ते बाहेर देशात देखील प्रॅक्टिस करू शकतात. आणि आज मला अभिमान वाटतो की माझ्या युनिव्हर्सिटीमधून संपूर्ण भारतातच नव्हे, फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण जगभरात विद्यार्थी आज स्मॉलन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी येथून ग्रॅज्युएट केल्यानंतर आज प्रॅक्टिस देखील करत आहेत. आणि स्मॉलेन्स भारताचं आणि महाराष्ट्रातील जे विद्यार्थी ऑलरेडी जे फॉरेनला आहेत ते युनिव्हर्सिटीचं नाव देखील आज रोशन करत आहेत. अगदीच. खरं तर आपण 2019 साली स्मॉलन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधून पदवीधर झालात आणि आज 2026 साली आपण या कार्यक्रमात सहभागी झालेला आहात. आपल्या प्रेक्षकांना आवाहन करताय की आपण सुद्धा त्या विद्यापीठात जाऊन शिकू शकता. म्हणजे नक्कीच मला असा एक अंदाज आलाय की तिथलं वातावरण किती सुरक्षित असेल. पण एक पालक म्हणून डॉक्टर चंचल आपल्याकडून जाणून घ्यायचंय की किती सुरक्षित आहे त्या विद्यापीठातलं वातावरण आपल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी. रशियाचे आणि भारताचे संबंध पूर्वीपासूनच मैत्रीपूर्ण राहिलेले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला आहे, एक ट्रेंड रुळलेला आहे आणि गेली 30 वर्ष मुलं तिकडे जात आहेत आणि पदवी संपादित करून भारतात परत येत आहेत. त्यामुळे पालकांना आता कुठल्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही, असं मी एक पालक म्हणून ठामपणे तुमच्यापुढे बोलू इच्छिते. तिथलं वातावरण खूपच सुरक्षित आहे. तुम्ही जर बघितलं तर तिथे शिकणाऱ्या मुलांमध्ये मुलींची संख्या तुम्हाला खूप लक्षणीय दिसते, मुलींचं प्रमाण खूप दिसतं. याला कारणही तेच आहे की तिथे सेफ्टी, तुमची मुलगी जेवढी भारतामध्ये सेफ आहे तेवढीच ती रशियामध्ये सेफ आहे. 7च्या आत घरात जो रूल आपल्याकडे ॲप्लिकेबल आहे तो तिकडे देखील ॲप्लिकेबल आहे की 6 ते 8 ही हॉस्टेलचं टाईम असतं. त्यानंतर मुलांना बाहेर जाता येत नाही किंवा मुलींच्या फ्लोअरला मुलांना जाता येत नाही. त्यामुळे सर्वतोपरी पूर्ण काळजी तिथे घेतली जाते आणि 2 सिक्युरिटी गार्ड्स 24 तास तैनात असतात. 10+ स्टाफ आणि वॉर्डन यांच्या देखरेखीखाली मुले असतात. आणि शिवाय आपले जे सर्व आहेत, आपल्या मुलांचं पालकत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे ते डॉक्टर आलोक एरॉन हे हॉस्टेलमध्येच असतात. त्यांच्या हाताखालचा स्टाफ हा मुलांची पूर्ण देखभाल करत असतो, त्यांच्या अडीअडचणी सोडवत असतो. त्यामुळे पालकांना कुठल्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही. ज्या पालकांना स्मॉलन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीसाठी ह्या वर्षी ॲडमिशन घ्यायची आहे त्यांना मी सांगेन की तुम्ही बिनधास्तपणे युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घ्या आणि बिलकुल काळजी करू नका. इतकं तेथील वातावरण सुरक्षित आहे. अच्छा, आणि ज्या डॉक्टर आलोक एरॉन यांचा आपण उल्लेख केलात की ते तिथेच असतात 24 तास आणि विद्यार्थी कशा प्रकारे सुरक्षित राहतील याची ते खात्री करत असतात, त्यांच्या नावाचा आपण उल्लेख केलात. खरं तर त्यांनी सुद्धा आपल्याला संदेश दिलेला आहे, तो सुद्धा ऐकूया. प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की डॉक्टर आलोक एरॉन हे कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट्सचे संचालक आहेतच, शिवाय ते स्मॉलन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचे जे कुलगुरू आहेत त्यांचा आपण संदेश मगाशी ऐकला, त्यांचे ते परदेशी सल्लागार आहेत. त्यांनी आपल्याला नेमका काय संदेश दिलाय आपण ऐकूया. Dear Indian students and parents, a warm namaste from the Smolensk State Medical University, Smolensk, Russia. My name is Dr. Alok Eran. I'm the foreign advisor to the Chancellor of the Smolensk State Medical University, and I'm looking after the admission cell for the foreign students who are going to study in English medium. For this purpose, we have created Cosmos Educational Consultants in India. मैं आपके साथ हिंदी में बात करना चाहूँगा. स्मॉलन स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी की स्थापना सन 1920 में हुई थी और 2020 में इस यूनिवर्सिटी ने अपने 100 साल पूरे किए थे. स्मॉलन स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में सन 2002 से इंडिया के स्टूडेंट्स का एडमिशन का काम मैं दे और अब तक 5000 से ज़्यादा इंडिया के बच्चों का एडमिशन हो चुका है और उनमें से 3000 से ज़्यादा इंडिया के बच्चे यहाँ से ग्रेजुएशन करके निकल चुके हैं.
हमारे इंडियन ग्रेजुएट्स दुनिया के करीब करीब सभी देशों में हमारा नाम ऊंचा कर रहे हैं, और वो इंडिया के ग्रेजुएट्स जो यहाँ से इंडिया वापस जा रहे हैं, उन्होंने भी हमारा सर गर्व से ऊपर किया है, क्योंकि इंडिया के स्क्रीनिंग टेस्ट में हमारे ग्रेजुएट्स 93% का पासिंग परसेंटेज दे रहे हैं फर्स्ट अटेम्प्ट में। इसको कंपैरिजन के तौर पे देखना चाहिए, क्योंकि दूसरी यूनिवर्सिटी से आने वाले जो ग्रेजुएट्स हैं वो 22-23% से ज्यादा का फर्स्ट अटेम्प्ट में पासिंग परसेंटेज नहीं दे रहे। मैं अपने पेरेंट्स की याद में इंडिया के सभी बच्चों को $500 की एक स्कॉलरशिप हर साल देता हूं। इसके बारे में डिटेल में आप हमारी साइट के ऊपर देख सकेंगे। इसके अलावा हर टॉपर बच्चे को भी उसकी पूरी फीस के बराबर स्कॉलरशिप मैं अपने पेरेंट्स की याद में दे रहा हूं। इस समय स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में 2000 से ज्यादा इंडिया के बच्चे पढ़ रहे हैं, और उनमें से 1000 से ज्यादा इंडिया की लड़कियां हैं। हमारी यूनिवर्सिटी में 5 हॉस्टल्स हैं, जिसमें से 3 हॉस्टल्स सिर्फ इंडिया के बच्चों के लिए हैं। इनमें गर्ल्स हॉस्टल अलग है, बॉयज हॉस्टल अलग है। हमारे कैंपस में एक इंडियन मेस भी काम कर रही है। इंडियन कुक्स के द्वारा 2 तरह का खाना बनाया जाता है, प्योर वेजिटेरियन एंड नॉन वेजिटेरियन। हमारी यूनिवर्सिटी में पढ़ाई का ड्यूरेशन 6 साल है, और सभी 6 सालों में पढ़ाई का मीडियम इंग्लिश मीडियम है। हमारी यूनिवर्सिटी द्वारा दी जाने वाली डिग्री दुनिया के सभी देशों में रिकॉग्नाइज्ड है। ये डिग्री WHO से भी रिकॉग्नाइज्ड है। इंडिया में इंडियन गवर्नमेंट NMC की तरफ से भी ये डिग्री रिकॉग्नाइज्ड है। हमारी यूनिवर्सिटी की डिग्री NMC के सभी रिक्वायरमेंट्स को सेटिस्फाई करती है, इंक्लूडिंग लाइसेंसिंग एग्जामिनेशन। स्टूडेंट्स एंड पेरेंट्स, इस बात का ध्यान रखिए कि हमारी यूनिवर्सिटी में एडमिशन सिर्फ और सिर्फ डायरेक्ट एडमिशन होते हैं। हमारी यूनिवर्सिटी हम इंडिया के किसी भी एजेंट को हमारे यहाँ एडमिशन देने के लिए अपॉइंट नहीं करते हैं। हमारी यूनिवर्सिटी में एडमिशन सिर्फ वो स्टूडेंट्स जो यहाँ ऑलरेडी पढ़ रहे हैं, या वो स्टूडेंट्स जो हमारे यहाँ से ग्रेजुएशन करके जा चुके हैं, उनके रिकमेंडेशन से ही हो सकता है। सो all Indian students who are willing to join Small State Medical University this year, you are most welcome. Best of luck. आता डॉक्टर आलोक एरॉन यांचं म्हणणं ऐकल्यानंतर तर प्रेक्षकांच्याही मनात एक प्रश्न आलाच असेल की रशियामध्ये स्मॉल स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही प्रवेश कसा मिळवू शकतो, काय त्याची प्रोसेस असेल, सांगा डॉक्टर. प्रोसिजर अतिशय सोपी आहे. फार थोडे डॉक्युमेंट्स लागतात. तुमच्याकडे 12वीचं पासिंग सर्टिफिकेट असेल, नीटचा रिझल्ट असेल, ह्या डॉक्युमेंट्सवर तुमची ॲडमिशन प्रोसिजर होते. आणि www.sgmu.info ह्या वेबसाईटवर जाऊन आपण सर्व इन्फॉर्मेशन सेंटर्सची माहिती घेऊ शकतात. पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण राज्यानुसार सिटीनुसार असे इन्फॉर्मेशन सेंटर्स ॲवेलेबल आहेत, जे सिनियर आणि ज्युनियर विद्यार्थ्यांना दिले जातात. त्यांच्यामार्फत हे ॲडमिशन्स होतात. आणि कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट्स यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. ते ॲडमिशन प्रोसिजर करण्यापासून व्हिजा प्रोसिजर असेल किंवा तुमचं एअर तिकीट असेल, ह्या सगळ्या गोष्टी ते बघतात. त्यामुळे पालकांना कुठल्याही प्रकारची काळजी किंवा चिंता करायचं काही कारण नाही आहे. अतिशय सहजरित्या ही प्रोसिजर पूर्ण होते. अच्छा, आपण सांगताय त्यावरून असं वाटतंय की सहजरित्या ही प्रक्रिया पूर्ण होते. पण तरी सुद्धा आजवर कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट्सने किती विद्यार्थ्यांना साधारण प्रवेश मिळवून दिलाय परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी? जवळपास 3000हून अधिक विद्यार्थ्यांना गेले 30 वर्षांमध्ये प्रवेश मिळवून दिलेला आहेत. आणि प्राऊडली सांगायचं झालं तर त्यातून 1000हून अधिक या मुलीच आहेत. त्यामुळे लक्षणीय संख्या भारतातून आणि महाराष्ट्रातून स्मॉल स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीला दरवर्षी असते, आणि तो कलही तसा आहे. अच्छा, खरंच आपल्याबरोबर आज गप्पा मारून मला सुद्धा खूप मनापासून आनंद झाला. खरं तर आज हे जे मार्गदर्शन ऐकल्यानंतर आपल्या प्रेक्षकांमध्ये जे विद्यार्थी असतील किंवा त्यांचे पालक असतील, त्यांचं नक्कीच परदेशात जाऊन MBBS करण्याचं किंवा डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होईल, आणि त्या दिशेने वाटचाल करण्याची एक नवी ऊर्जा त्यांना या मार्गदर्शनातून मिळाली असेल. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. या सगळ्या सविस्तर अशा माहितीसाठी धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, हॅलो 24 तासमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.